आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी आता मराठा आंदोलक कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस दिल्यानंतर कोर्टात त्यांनी धाव घेतलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। जरांगेंच्या पायदिंडीचं महाकव्हरेज आपण क्षणोक्षणी त्याचे अपडेट्स पुढारी न्यूजवर पाहणार आहोत। मात्र आत्ताची महत्त्वाची अपडेट अशी आहे की आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी मराठा आंदोलक आता कोर्टात जाणार आहेत आणि आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंना नोटीस दिल्यानंतर त्यांनी आता कोर्टात धाव घेतली आहे। या संदर्भात अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्या सोबत आहेत। विक्रांत, आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट आता आहे, मराठा आंदोलक कोर्टात जाणार आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? श्रद्धा, खरं तर आपण याविषयी बोलायचं झालं तर काही वेळापूर्वी आझाद मैदान पोलिसांकडून एक नोटीस जारी करण्यात आली। जी नोटीस मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी होती। त्या नोटीसमध्ये असं म्हटलं होतं की आझाद मैदानाचे दोन भाग आहेत, त्यातला जो भाग आंदोलनासाठी राखीव आहे त्याची जी क्षमता आहे ती इतकी मोठी नाही की संपूर्ण मराठा आंदोलक जे आहेत त्यांना सामावून घेता येईल, तर दुसरा जो भाग आहे क्रीडा विभागासाठी राखीव त्याची परवानगी देता येणार नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी जो पर्यायी मैदान जे सुचवलेलं आहे, पर्यायी जागा जी सुचवलेली आहे ती नवी मुंबईमधील खारघर सेक्टर 29 मध्ये असलेलं जे मैदान आहे त्या मैदानाची जागा जी आहे ती पर्याय म्हणून सुचवलेली आहे। मात्र मराठा क्रांती मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानातच उपोषण करण्यावर ठाम आहेत। त्याचं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुद्धा म्हटलं। त्यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि याच अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा मुंबईचे जे समन्वयक आहेत, जे आंदोलक आहेत, ते आंदोलक आता उच्च न्यायालयात धाव घेत आहेत। खरं तर जी नोटीस मनोज जरांगे पाटील यांना जारी करण्यात आली होती तीच नोटीस मुंबईतील जे मराठा आंदोलक आहेत, प्रशांत सावंत आणि वीरेंद्र पवार हे जे दोन मराठा आंदोलक आहेत त्यांच्या नावाने सुद्धा ही नोटीस जारी करण्यात आली आणि त्यानंतर आता मुंबईतले जे मराठा आंदोलक आहेत ते उच्च न्यायालयात धाव घेताना आपल्याला पाहायला मिळतील, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते। श्रद्धा, विक्रांत, पण हे मराठा आंदोलक कोर्टात जाणार आहेत त्या मागचे नेमकं कारण काय? कारण की आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी मिळालेली आहे, कारण की एक बाजू मिळालेली आहे असं जरांगेंनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। विक्रांत, नोटीस जारी केलेली आहे, त्या नोटीसमध्ये परवानगी दिली आहे किंवा दिली नाही असं काहीही म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी जे म्हटलंय की एका बाजूची परवानगी मिळालेली आहे, तर तसं नाहीये, परवानगी मिळालेली नाहीये। त्या नोटीसमध्ये पोलिसांनी स्पष्ट म्हटलंय की जे आंदोलनाची जागा आहे ती तुम्हाला अपुरी पडेल, त्याबाबत परवानगी दिली असं म्हटलेलं नाही। तर क्रीडा विभागाची जी जागा आहे ती देताच येणार नाही असंही त्या नोटीसमध्ये म्हटलंय। त्यामुळे ही नोटीस जी जारी करण्यात आलेली आहे त्या नोटीसीला चॅलेंज करण्यासाठी आझाद मैदानातली जी जागा आहे, आझाद मैदानाची म्हणजे ती क्रीडाची असेल किंवा आंदोलनाची असेल, ही जी जागा आहे ती मराठा आंदोलनासाठी देण्यात यावी ही मागणी घेऊन मुंबईतले जे मराठा आंदोलक आहेत ते आता उच्च न्यायालयात जात आहेत। उच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय द्यावा अशी त्यांची भावना आहे। श्रद्धा, नक्कीच विक्रांत, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या विश्लेषणाबद्दल।